विद्यार्थ्यांनो, आपण इतिहासाचे चौथे प्रकरण आर्थिक विकास अभ्यासत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था आणि नियोजन आयोगाबद्दल माहिती करून घेतली. तसंच नियोजन आयोगाची आणि नियोजनाची उद्दिष्टे आपण बघितली. या भागामध्ये आपण पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करणार आहोत. तर पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 1956च्या काळात बनवली गेली. या योजनेमध्ये शेती, सामाजिक विकास, जलसिंचन व पूर नियंत्रण, तशाच प्रकारे ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला व यावर नियोजनबद्धरित्या आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना मानली जाते. म्हणजे कशा प्रकारे हे सगळं नियोजनबद्ध केलं गेलं आणि आर्थिक विकास कसा होईल आणि त्याची पायाभरणी कशी होईल, त्याचा एक जो बॅकग्राऊंड आहे तो कसा तयार होईल. कारण की जोपर्यंत बेस नसतो, पाया नसतो, तोपर्यंत एखादी इमारत उभी राहू शकत नाही. त्याचप्रकारे ही पहिली पंचवार्षिक योजना एक प्रकारचा पाया होता आपल्या आर्थिक विकासाचा. तर या पायाभरणीची सुरुवात या पहिल्या पंचवार्षिक योजनेने केली. दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956 ते 1961च्या काळामध्ये झाली. या योजनेमध्ये औद्योगिकीकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्रंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरचा आगगाड्याच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्याचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल, दामोदर यासारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली. या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली. तिसरी पंचवार्षिक योजना बघा, 1961 ते 1966मध्ये ही तिसरी पंचवार्षिक योजना राबवली गेली. या योजनेमध्ये उद्योग व कृषी विकासाचं संतुलन साध्य करायचं होतं. म्हणजे ज्या प्रकारे उद्योगाचा विकास होता त्याच प्रकारे कृषीचा म्हणजे शेतीचाही विकास करायचा होता. दरसाल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे, विषमता नष्ट करणे, रोजगाराची संधी निर्माण करणे, त्याचा विस्तार करणे या हेतूने ही पंचवार्षिक योजना राबवली गेली. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना म्हणजे एका वर्षाच्या योजना बनवल्या गेल्या 66 ते 69मध्ये. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना भारताला करावा लागला होता. चीनचे आक्रमणसुद्धा भारतावर झाले. पाकिस्तानाचे युद्ध या सगळ्या गोष्टीमुळे विकासाच्या कामापेक्षा संरक्षणाकडे म्हणजे देशाला वाचवण्याकडेच जास्त लक्ष होतं. दुष्काळाचं निवारण करायचं होतं सरकारला. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण या काळात पडला होता. चौथी पंचवार्षिक योजना ही 1969 ते 1974मध्ये घडली. या योजनेची मुख्य उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनावा म्हणजे स्वनिर्भर बनावा, कुणावरही निर्भर राहू नये, तसेच मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा, समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे काही गोष्टी ठरल्या होत्या. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण म्हणजे ज्या नॅशनलायझेशन म्हणतो आपण, ठीक आहे, ते करण्यात आलं होतं. म्हणजे ज्या बँका प्रायव्हेट होत्या त्या सरकारी खात्यात आणल्या गेल्या, त्यावर सरकारचं नियंत्रण आलं. याला आपण राष्ट्रीयकरण असं म्हणतो. ही योजना अपेक्षे इतकी यशस्वी झाली नाही. चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. निर्वासित म्हणजे जे इतर देशातून आपल्या देशात आलेले होते, जे निर्वासित होते, ज्यांना राहायला घरं नव्हती, तर त्यावर सुद्धा भारताला खर्च करावा लागला. सरकारी नोकरांची पगारवाढ करावी लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक धक्के सहन करावे लागले होते. पाचवी पंचवार्षिक योजना बघा, ही 1974 ते 1979च्या काळात राबवली गेली. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याकडे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष दिलं गेलं आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार म्हणजे योग्य पोषण, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचारांच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा करणे, दळणवळण म्हणजे वाहतुकीची साधने पुरवणे, रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना करणे या व्यापक प्रमाणावर या गोष्टी राबवल्या गेल्या. कृषीचा विकास घडवून
कृषीचा विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून, एकाधिकार म्हणजे असा एखाद्या गोष्टीच्या खरेदीचा अधिकार फक्त एका व्यक्तीला असणे किंवा एका संस्थेला असणे, त्याला एकाधिकार असं आपण म्हणतो. तर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने म्हणजे एकच व्यक्ती ती विकत घेऊ शकेल, खरेदी करू शकेल. या करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणे म्हणजे परवडेल स्वस्त अशा किमतीत पुरवणे. म्हणजे सरकार काय करत होतं, सरकार अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तू सरकार एकटे खरेदी करायचे भारतातल्या इतर व्यापाऱ्यांकडनं आणि त्यांना कमी किमतीमध्ये गरीब लोकांना पुरवण्याचं काम सरकारने केलं. जसं आपण राशनिंगची दुकानं बघतो, ज्याला आपण सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणतो. राशनचं दुकान असतं ना, जिथे गरिबांना कमी दरामध्ये अन्नधान्य पुरवलं जातं. तर यासाठी सरकारने ते अन्नधान्य विकत घेतलं आणि नंतर ते कमी किमतीमध्ये गरीब लोकांना, गरजू लोकांना पुरवलं. ही उद्दिष्टे यामध्ये नमूद केली गेली होती. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झालं नाही. 1977मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आला. नव्या सरकारने पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली, परंतु ती अपयशी ठरली. 1980मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. या सरकारने साखळी योजना बंद केली आणि पुन्हा जुन्या पद्धतीने नियोजन सुरू केले. म्हणजे 4थी 5वी पंचवार्षिक योजना जी होती ती सतत सुरू राहिली, पण मध्येच लोकसभेच्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवरून दूर झाला. त्यामुळे जो जनता पक्ष आला त्याने काँग्रेस पक्षाने राबवलेल्या या पंचवार्षिक योजना मध्येच थांबवून साखळी योजना सुरू केली 78 पासून. पण 78मध्ये सुरू झालेली ही साखळी योजना अपयशी ठरली. त्यामुळे 1980मध्ये जेव्हा काँग्रेस पुन्हा सत्तेवर आलं, त्यांनी पुन्हा त्या पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली जुन्या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने 5व्या पंचवार्षिक योजनेनंतर 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985च्या काळात राबवली गेली. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन म्हणजे दारिद्र्य नष्ट करणे, रोजगार निर्मिती म्हणजे रोजगाराची निर्मिती करणे यावर होता. योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती. अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणे म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे तिचा जो विकासाचा दर आहे तो वाढवणे. गरिबी व बेकारी यामध्ये घट करणे. लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठरवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, जेणेकरून परिवार छोटा असेल तर लोकसंख्या आपली नियंत्रणात राहील. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुढील कार्यक्रम राबवले गेले. त्यामध्ये आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम व सलेम पौलाद प्रकल्प. ते हे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आले. 7वी पंचवार्षिक योजना बघा, 1985 ते 1990 या काळात ही राबवली गेली. या योजनेचा भर म्हणजे या योजनेने सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलं? अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर यांनी भर दिला. विकास करणे, आधुनिकीकरण घडवून आणणे, आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवर निर्भर राहणे, कोणावरही डिपेंड न राहणे, सामाजिक न्याय यावर त्यांनी भर दिला. उत्पादनाच्या तंत्रांमध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. त्यापैकी पहिला होता जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना महत्त्वपूर्ण ठरली. त्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना बघा, 1992 ते 1997च्या काळात ही राबवली गेली. या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला, थोडा खाजगी क्षेत्राला भर देण्यात आला, खाजगी क्षेत्राला थोडासा चान्स दिला सरकारने. या योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे जेणेकरून कुटुंब छोटे राहील आणि लोकसंख्या वाढीचा दर कमी होईल. प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे, प्राथमिक शिक्षण वाढवणे जेणेकरून निरक्षरता म्हणजे असाक्षरता जी आहे त्याचं उच्चाटन होईल, म्हणजे ती नष्ट होईल, ती समूळ नष्ट होईल, याकडे त्यांनी लक्ष दिलं. यामध्ये काही कार्यक्रम सरकारने राबवले. त्यापैकी बघा, प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना म्हणजे शाळांमध्ये दुपारचं जे जेवण मुलांना दिलं जातं ती योजनासुद्धा याच काळात बनवली गेली होती. इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना म्हणजे गंगा नदीचं जे स्वच्छ
गंगा नदीला जे स्वच्छ ठेवलं जातं होतं ती गंगा कल्याण योजना, या अशा वेगवेगळ्या योजना याच काळात सुरू झाल्या. 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्रांचं महत्त्व वाढलं. 1991मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचं प्रतिबिंब या योजनेमध्ये आपल्याला दिसतं. त्यानंतर आहे 9वी पंचवार्षिक योजना. 1997 ते 2002 या काळात ही राबवली गेली. कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आला. आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे. निकोप म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही प्रॉब्लेम नाही आहे, समस्या नाही आहे, अशा प्रकारच्या स्वच्छ अशा स्पर्धा निर्माण करणे. परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. या योजनेत स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बालकल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, जे राशनिंगचे दुकानं असतात त्यामध्ये बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, असे वेगवेगळे कार्यक्रम या काळात या योजनेच्या अंतर्गत राबवले गेले. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली. बांधकाम व दळणवळण हे क्षेत्रसुद्धा यात वाढलं. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथेच आता थांबू. बँकांचं राष्ट्रीयकरण आणि पुढील मुद्दे आपण यानंतरच्या भागामध्ये अभ्यासू. थँक्यू.